राऊत साहेब जे बोलतात ते लोकांना आवडत नाही, पण राऊत साहेब म्हणतात ते वारंवार खरं होत आहे. कॅबिनेटमध्ये नाही, आता ती गँगवॉर रस्त्यावर आली आणि रस्त्यावर नाही, तुमच्याच चॅनलवरनं माहिती अशी आहे की ही घटना पोलीस स्टेशनमध्ये झाली. करेक्ट? पोलीस स्टेशनमध्ये झाली नाही घटना. तर पोलिसाच्या डोळ्यासमोर असा जर गोळीबार होत असेल तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे की. आणि माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की चाललंय तरी काय, गुंडा राज आहे हे महाराष्ट्र आहे, हे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आणि अशा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गँगवर चालले असतील आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये सत्तेमधले असलेले आमदार कलत असतील तर ह्याच्यावर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे. मी हा मुद्दा इथे नाही, मी दिल्ली दरबारी सोमवारी मी पार्लमेंटमध्ये हा मुद्दा उचलणार आहे. मी स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घ्यायची सोमवारी वेळ मागणार आहे की महाराष्ट्रामध्ये चाललंय काय. जर एक सत्तेत असलेला आमदार एका सहकारी, कोणीही तो सहकारी असू दे, पण दुसऱ्या माणसावर जर पोलीसमध्ये गोळीबार करत असेल तर सर्वसामान्य मायबाप जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा, याचा मी जाहीर निषेध करते. आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि याची इन्क्वायरी झाली पाहिजे की हे झालंच कसं, आणि ज्यांनी कोणी हे केलं असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. काही कारण असू दे, फायरिंग करायचा अधिकार आहे. फायरिंग आणि पोलीस स्टेशनमध्ये एवढी यांची सत्तेची मस्ती नाही तर काय, यांना वाटतं गोळी कुठेही चालू शकते. तिथे सर्वसामान्य माणसं असतात, पोलीस स्टेशन आहे, हे गुंडा राज नाही तर काय चाललंय. आणि राज्याचे गृहमंत्री काय करतायत? राज्याच्या गृहमंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांची आपापसातली भांडणं त्यांनी चर्चा करावी. त्याच्यात सर्वसामान्य माणूस भरडला जातोय, महाराष्ट्र भरडला जातोय. काही नियंत्रण नाहीये, क्राईम वाढलेला आहे या राज्यामध्ये. आणि मी हे पार्लमेंटमध्ये 100% बोलणार. संधी मिळाली तर सोमवारी नाही तर मंगळवारी, पण मी रेस करणार आणि 100% मी देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत हे पोहोचवणार आहे. मी आजच ट्विट करणार आहे.